तिथे जिथे फॉल्स येईल तिथे थांबेल. आता ह्या केसमध्ये मला दोन्ही सुद्धा डिलीट करायचे, डॉट सुद्धा क्वेश्चन मार्क सुद्धा. सिम्पली काय नाही, इथे तुम्हाला डॉट बरोबर क्वेश्चन मार्क सुद्धा काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे. सिक्वेन्स मॅटर नाही करत, ते ऑर मध्ये जातं, डॉट किंवा क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क पुढे असेल तर क्वेश्चन मार्क किंवा डॉट, त्याला सिक्वेन्स मॅटर नाही करत. तर ह्या केसमध्ये तुम्हाला सपोज तुम्ही असं लिहिलात, डझंट मॅटर, ते वर्किंग करेल, ते ऑर मध्ये ना, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे लेफ्ट झालं. अशा पद्धतीने आपण राईट मध्ये पण पाहूया. जसं की मी str2 घेईन इथे, हॅलो पायथन स्ट्रिंग राहिला. अशा पद्धतीने माझ्याकडे चुकून वर्डिंग टाईप झालं. आता मला काय करायचं, एक्सक्लेमेटिव्ह मार्क रिमूव्ह करायचा आहे. आता मला काय करावं लागेल, करेक्ट str2 किंवा 2 आहे ना, 2 डॉट r स्ट्रिप ब्रॅकेट मध्ये एक्सक्लेमेटिव्ह मार्क. हॅलो, हे रन झालं का? डॉट का आलं नाही? ठीक आहे, एल स्ट्रिप आर स्ट्रिप. समजलं का? हे खूप बेसिक आहेत, कारण की टेक्स्टवर आपण जास्त प्रोसेस काय करू शकत नाही. अप्पर लोअर जॉईन करणे, मर्ज करणे आणि स्प्लिट करणे, ह्या पलीकडे आपण जास्त काय त्या टेक्स्टचा उपयोग करू शकत नाही. जसं की नंबरमध्ये भरपूर कॅल्क्युलेशन आहेत, कम्पॅरिझन येतं, लॉजिकल येतं, अरिथमेटिक ऑपरेशन येतात, भरपूर काही येतात, पण ह्याच्यामध्ये काय जास्त नाही येणार. तरी सुद्धा आपण काही इम्पॉर्टंट गोष्टी मी पुढे दाखवतो. जसं की आपण आता काउंट, फाइंड, इंडेक्स, हे जे बेसिक आहे, आपण जे लिस्टमध्ये पाहिलं होतं ते आपण एकदा पाहूया. जसं की str2 डॉट काउंट किती असेल काउंट str2 मध्ये? नाही, काउंट सांगेल तो, नसेल तर 0 सांगेल ना, 0 नाही जाणार. का बरं? ओ नाही आहे, कॅपिटल आणि स्मॉल, कॅपिटल ओ आहे, सॉरी, 0 मध्ये अशी लाईन येते थिटा सारखा, तो स्मॉल ओ होता. हे सेन्सिटिव्ह. आता ह्याचा काउंट भरपूर येईल, कारण ते भरपूर टाइम्स आहे, 52 टाइम्स आहे. वाटत नाही पण 52 टाइम्स आहे काउंट. हे आपण जे पाहिलेलं आहे त्या गोष्टी आता रिपीट करतोय. अजून काय पाहिलेलं आपण, str2 डॉट इंडेक्स. करेक्ट, इंडेक्स मध्ये बघा h चा इंडेक्स काय असेल, 0 असेल. आन्सर 0 यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे, आणि 1 आला तर 0 यायला पाहिजे. बरोबर, इंडेक्सिंग स्टार्ट कुठून होतो? 0 पासून. h कोणत्या पोझिशनला आहे? 1. पोझिशन, इंडेक्स म्हणजे पोझिशन. अच्छा, 0 1 2. तो हे नाही पकडत का ते नाही इंडेक्स ब्रॅकेट का? नाही, तो डबल कोट आहे ना. काउंट मध्ये जर रेंज असं पाहिजे, समजा A to Z आपल्याला पाहिजे, A to Z किती काउंट करायचं असेल, रेंज असली तर काउंट मध्ये तसं त्याच्यामध्ये पण ऑप्शन आहे, असं लिहितं माझ्यामध्ये सुरुवातीलाच असेल. असं रेंज आहे, इंडेक्स नुसार रेंज झालाय त्याला 0 to 17. ह्याच्यामध्ये भरपूर पॅरामीटर आहेत, मी तुम्हाला सिंगल पॅरामीटर सांगतो. ह्याच्यामध्ये पुढे पॅरामीटर आहे, म्हणजे तुम्ही आता हे जे रेंज दिला, ह्या रेंजमध्ये तो फक्त 4 वेळा लाय झालेला आहे. अशा पद्धतीने हा काउंट झाला. इंडेक्स मध्ये होतो ना. ह्याचा इंडेक्स काय असेल बरं? 2दा आले. लिस्टच्या लेक्चरला प्रेझेंट होता माहित पाहिजे. हा, कुठलं येईल सांगा, का बरं?
फर्स्ट ऑकरन्स. बरं आलं लक्षात. जिथे रिपीटेड आहे तिथे फर्स्ट ऑकरन्स आपल्याला. तर आन्सर आपलं काय 2 येईल. बघा सेम ना इथे अजून एक फंक्शन आहे str.find नावाचं. तर त्याचं काम सुद्धा ना तोच रिटर्न कर. तेच काम म्हणजे पोझिशन फाइंड आउट करण्याचं काम करतो. कोण? फाइंड सुद्धा. तुम्ही इथं जे एच दिलेलं आहे त्याचा 0 आहे. आपण सांगतो एचचा 0. ओचं 4 आहे. ओचं 4 आहे. तर 2 का दिले असतील बरं? काहीतरी असणारच आहे ना, त्याशिवाय थोडीच त्यांनी क्रिएट करणार आहे. मी तुम्हाला एक लिस्टमध्ये झालं होतं का जिथे कोड आपला ब्रेक होत नाही असेल तर सांगेन तुम्हाला. बघा झेड हा आपल्या स्ट्रिंग मध्ये आहे का? मग काय आलं पाहिजे? नाही 0 असेल. 0 म्हणजे तो पोझिशन सांगेल ना. काहीच नाही द्यायला पाहिजे तो. नन नाही, एरर येईल. झेड नाही ना त्याच्यामध्ये. पण जर तुम्ही ह्या फाइंड मध्ये झेड दिला तर तो तुम्हाला -1 रिटर्न करेल. एरर नाही येणार. हा सांगतो तुम्हाला असं काय येतं. आता ह्या दोघांचं काम एकच आहे. फक्त काय, जेव्हा ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये नसेल तर इंडेक्स काय करेल? एरर तुम्हाला रिटर्न मध्ये देईल. आणि फाइंड काय करेल? तुम्हाला -1 रिटर्न करेल. आता -1 रिटर्न केला याचा अर्थ तो कोड एक्झिक्यूट झालेला आहे. कोड सक्सेसफुल एक्झिक्यूट झालेला आहे. पण हा एरर दिलेला आहे. कधी होतं? जेव्हा तुम्ही लेंदी कोड लिहिता. पायथन हा इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. तो लाईन बाय लाईन रन होतो. जर तुमच्या इंडेक्समध्ये तुमची व्हॅल्यू जर नसेल ती अवेलेबल, म्हणजे जे इंडेक्समध्ये दिलेले आहे, तर ते तुमचा कोड स्टॉप होऊन जाईल. ब्रेक होईल तुमचा कोड तिथे. पण फाइंड तुमचा कोड ब्रेक नाही करणार. तुम्हाला सांगेल -1 म्हणजे इथे व्हॅल्यू नाहीये, पण तो कोड ब्रेक नाही करणार. आणि इंडेक्स सांगायचं पण काम करेल. फॉर एक्झाम्पल बघा, प्रिंट ए प्रिंट 2 + 2 सॉरी प्रिंट str2 इंडेक्स 4 ब्रॅकेट. हे झालं का? आणि ब्रॅकेट पाहिजे का? प्रिंट सी प्रिंट डी. आता मी हा जर जेव्हा कोड रन केला, आता ह्या जर इथं मी बी लिहितो बरं का. ए बी आणि ते इंडेक्सचा आन्सर आणि सी डी. बरोबर आहे. कोड रन झाला म्हणजे कोड मध्ये काही डिस्टर्ब झालं तुम्हाला? तो ब्रेकच, कोडच ब्रेक तुमचा. पुढे तो एक्झिक्यूट होणारच नाही तुमचं. म्हणजे एक एरर हँडलिंग म्हणू शकतो आपण याला एक प्रकारचं. पण ह्याच जागी जर मी इथे इंडेक्सच्या जागी जर मी फाइंड यूज केला, तुमचा कोड ब्रेक नाही होत. मग नंतर तुम्ही इफ एल्स यूज करून ते -1 असेल तर काय प्रोसेस करायची, हे नंतरची गोष्ट आहे. ती -1 रिटर्न देईल. तर थोडं तुमचं प्रोग्रामिंग स्मूथली रन होण्यासाठी हे ऑप्शन्स केलेले आहेत, इंडेक्स आणि फाइंड. ठीक आहे, समजलं? इंडेक्स आणि फाइंड मध्ये डिफरन्स समजला? फाइंड हा -1 रिटर्न करतो जर व्हॅल्यू प्रेझेंट नसेल तर. असेल तर ऑब्व्हियसली तो पोझिशन करेक्ट. येस, ठीक आहे. तर इंडेक्स काउंट झालेला आहे. आता एक मेथड आहे जे इम्पॉर्टंट आहे, त्याला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, जो आहे स्प्लिट मेथड, जो भरपूर ठिकाणी वापरला जातो. आता बघा, आपण जेवढे प्रोसेस केलेले आहेत हे फक्त एका स्ट्रिंगवर केले आहेत. फक्त एकच स्ट्रिंग आपल्याकडे. मल्टिपल स्ट्रिंगवर केलेत का? नाही, फक्त एका स्ट्रिंगवर. जर आपल्याकडे 1,00,000 सपोज एका कॉलम मध्ये स्ट्रिंग असतील, सपोज तुमची नेम आहे, तर मला सर्वांना अप्पर केस करायचं, तर डायरेक्टली त्या पांडाजवर डॉट लोअर अप्लाय होत नाही. हे जे तुम्ही केले हे फक्त स्ट्रिंगवर अप्लाय होतं. जर तुमचा डेटा टाईप स्ट्रिंग असेल तर जेव्हा तुम्ही डेटा फ्रेमवर किंवा कॉलमवर अप्लाय करता, तो एक सिरीज किंवा डेटा फ्रेमचा डेटा टाईप असतो.
त्याच्यावर हा डॉट लोअर, डॉट स्ट्रीप, डॉट एल स्ट्रीप, कॅपिटलाइज असे अप्लाय होत नाहीत. हे फक्त एका टेक्स्टसाठी बघतो आपण. जर हे तुम्हाला कंबाईन सगळ्यांवर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी एक अप्लाय नावाचं फंक्शन आहे. कोणता? अप्लाय, जो आपण पुढे पाहणार आहे, आता नाही पाहणार. काही जणांना डाऊट असेल की 1 लाख ऑब्झर्वेशन असेल तर कसं प्रोसेस करणार आहे. तर सध्या तरी आपण ह्या गोष्टी करत नाही. आपण फक्त एका स्ट्रिंगवर हे सगळे प्रोसेस करतो. जेव्हा तुम्हाला 1,10,000 तुमच्या कॉलमवर करायचं असेल तर अप्लाय नावाचं एक फंक्शन आहे. हा कोड लिहायचा आणि डिरेक्टली अप्लाय केल्यानंतर तो लाईन बाय लाईन सगळ्यावर अप्लाय करायला चालू करतो. म्हणजे एका स्ट्रिंगवर जर तुम्हाला प्रोसेस समजली तर फक्त अप्लाय यूज करून तुम्ही सगळ्यावर अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल सपोज एक मॅडम मेल आय डी abc@gmail.com abc gmail याला राहिला. ठीक आहे. आता मला काय हवं आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही मला फक्त युजर नेम हवा आहे. काय करणार आपण? बरं, स्प्लिट सोडून अजून काय आहे आपल्याकडे ऑप्शन? ऑप्शन्स बघूया. मग स्प्लिटचं इम्पॉर्टन्स समजेल आपल्याला. स्लायसिंग नाही करू शकत आपण सर. इंडेक्सिंग 3 लेटर आहेत, जे जास्त असू शकते, 4 असू शकते. बरोबर. ठीक आहे. रिव्हर्स पण करू शकतो, म्हणजे @च्या पुढचं घेऊ शकतो. हा, तो नेक्स्ट झाला स्प्लिटचा. तुमचं बॅकग्राऊंड टेक्निकल आहे, करेक्ट. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत. ओके. नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड जर मी असा विचार केला की मी फक्त स्लायसिंग, त्यांच्या मनात एकच येईल. आता त्यांना थोडीच नाही स्प्लिट माहित आहे. ज्यांना प्रोग्रामिंग नॉलेज माहिती त्यांना काहीच माहित नाही स्प्लिट आहे काय किंवा असतो काय. त्यांच्या माइंडमध्ये येईल की मी काय करेन, मेल 0 पासून घेईन आणि 4 पर्यंत घेईन. म्हणजे काय, मला abc@3 घेईन. आता ह्यानं सांगितल्या पद्धतीनं आपण जर अशा पद्धतीने यूज केला आणि सपोज युजर नेम सगळ्यांचा सेम लेनचा असेल याची गॅरंटी आहे का? नाही. ठीक आहे. प्रत्येकाच्या नावामध्ये वेगवेगळे लेटर्स आहेत किंवा वेगळे नंबर ऑफ लेटर्स आहेत. तर इथं मी सपोज कोणाचं ABCD कोणतं 1 2 3 असं असेल कोणाचं युजर नेम, तर त्याचं सुद्धा नाव ABC येईल. मला ABC 1 2 3 हवा आहे. किंवा मला डोमेन नॉलेज फक्त डोमेन हवा आहे की मला फक्त gmail.com हवा आहे. जर तुम्ही रिव्हर्सनुसार केला, रिव्हर्सनुसार जर पाहिलं -3 4 5 6 7 8 9 -9 पासून आपण घेतलो gmail.com. पण जीमेलच असेल याची गॅरंटी कशी? रेडिट मेल असेल, याहू असेल, तुमचा प्रोफेशनल ईमेल आयडी असेल, मग तो तेवढेच लेटर गेले, शेवटचे 9 लेटर. त्यात तुमचा युजर नेम पण येऊ शकतो किंवा हा तुमचा डोमेन येऊ शकतो. तर ह्या केसमध्ये आपण वापरतो स्प्लिट. स्प्लिट काय करतो, आपण कोणत्याही एका कॅरेक्टरला किंवा एलिमेंटला कन्सिडर करतो. ह्या सपोज ह्याच्यामध्ये जर मी @ला कन्सिडर केला तर त्याचे 2 भाग होतात, एक लेफ्ट साईडचा, एक राईट साईडचा. तर ह्याला म्हणतो आपण स्प्लिट. स्प्लिट म्हणजे एकाचे 2 करणे किंवा मल्टिपल करणे, 2 नाही मल्टिपल करणे. तर आपण जर यूज केला तर ह्याच्यामध्ये किती आहे? 1 टाइम्स आहे. तर लेफ्ट साईडचा 1 आणि राईट साईडचा 1. जर सपोज इथे कन्सिडर करा, इथे पण @असेल. ठीक आहे. तर पहिले पासून लेफ्ट राईट आणि सेकंड पासून लेफ्ट राईट, म्हणजे याचे 3 येतील इथून. ABCD 1 2 3 जीमेल आणि कॉम असे 3 येतील. आता एकाचे 3 झाले तर तिन्ही मी ॲट अ टाइम खाली शो करू शकतो का? नाही करू शकत. कसे शो करणार? एक स्ट्रिंग शो करायला पाहिजे ना. तर हे 3 तयार होतात म्हणून किंवा मल्टिपल तयार होतात म्हणून त्यांना लिस्टमध्ये आपल्याला रिटर्न केलं जातं. कशामध्ये रिटर्न करतात? लिस्टमध्ये. कारण ते स्टोअर कसे करणार तुम्ही? सॉरी, मी अजून स्प्लिट केलेलं नाहीये. मेल डॉट स्प्लिट आपण @ वापरतो. ठीक आहे. कोण आहे? कोणाच वाचतंय? तुझं वाचतंय का? नाही ना. हा, तर पहा इथे रिटर्न मध्ये जे 3 रिटर्न आलेले व्हॅल्यूज ते लिस्ट मध्ये रिटर्न केले बरं का. स्क्वेअर ब्रॅकेट दिसतो ना, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे लिस्ट.
ते लिस्टमध्येच आहे ना, त्याला टपलमध्ये घेऊ शकत नाही. ते लिस्ट त्यांचं बाय डिफॉल्ट प्रोग्रामिंग आहे, ते रिटर्न लिस्टमध्येच येत आहे. कारण की असं आपण विदाऊट लिस्ट त्याला असं शो नाही करू शकत ना, शो कसं करणार. म्हणून जेव्हा स्प्लिट करतो, स्प्लिट झाल्यानंतर तो काय करतो, रिटर्न लिस्टमध्ये जातो. आता इथे होतं आपल्याकडे .com. आता काय होईल, ABCD आणि gmail.com. जर मी स्प्लिट आयने स्प्लिट केला, पहिला कोण येईल, STAT, नंतर ST, नंतर CS@gmail, GMA, नंतर L.com. तुम्ही कोणताही लेटर म्हणजे हा जो प्रेझेंट आहे त्याच्यानुसार नाही, दुसरा दिला तर तो स्प्लिटच नाही होणार. ह्याच्यामध्ये जो प्रेझेंट आहे त्याच्यानुसार तुम्ही स्प्लिट करू शकता. मग आपण लॉजिकली किंवा आपल्या सिनियरनुसार आपण इथे @ वापरायला पाहिजे. आता मला सांगा, ह्या लिस्ट मधून जर मला gmail.com हवा असेल तर कसं घेणार, फक्त gmail.com हवा आहे, इंडेक्सिंग करावं लागेल, ऍक्सेसिंग करावं लागेल. कोणत्या पोझिशनला आहे तो, gmail.com 1 पोझिशनला आहे. मग लिस्ट ऑफ 1 केलं तर तो देणार नाही मला. आपण ह्याला स्टोअर करूया. सुरुवातीला हा L आहे, जे स्प्लिट झाल्यानंतर आपण L मध्ये स्टोअर केलं. मी जर L(1) करत असेल तर तो मला जीमेल देणार नाही. आता मला सांगा L म्हणजे काय आहे, हा पूर्ण कोड म्हणजे तुमचा L आहे. पूर्ण कोड म्हणजे काय, L आहे. म्हणजे त्याचा जो रिटर्न आउटपुट आहे तो आउटपुट म्हणजे L आहे तुमचा. L हा व्हेरिएबल म्हणताय तुम्ही की व्हॅल्यू म्हणताय? दुसरा अल्फाबेट घेतला, हा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पण देऊ शकता. मी फक्त इक्वल टूच्या लेफ्ट साईडला तुम्ही व्हेरिएबलचे जे रूल्स आहेत ते फॉलो करून काही लिहू शकता. फक्त त्याचे रूल्स फॉलो करायचे. सुरुवातीला आपण फर्स्ट लेक्चर मध्ये घेतले ते लेक्चर. जर तुम्ही असं 1A म्हटला नाही येणार. का नाही येणार, व्हेरिएबलचे रूल्स फॉलो नाही करत तो काय म्हणेल, एरर देईल, 1 इथे चालणार नाही. पण A1 म्हटलं तर चालेल, व्हेरिएबलच्या रूल प्रमाणे तो बरोबर आहे. आणि ते काय लिहावं मला, A1. आता मला काय सांगायचं होतं की हा पूर्ण म्हणजे काय तुमचा लिस्ट आहे. कारण की ह्याचं आउटपुट ह्याचं हे आउटपुट आले ते ह्याच्यामुळे आलेलं आहे. म्हणजे हाच तुमचा A1 आहे. जर मी डिरेक्टली ह्याच्या पुढे जर 1 लिहिला तर ह्याचा अर्थ की मी A1च्या पुढेच 1 लिहिलेला आहे. मी जर रिमूव्ह केलं, मी स्टोअर करून त्याच्यावर अप्लाय करण्याच्या ऐवजी मी त्याच्या पुढेच जर मी 1 लिहिला तरी सुद्धा मला gmail.com यायला पाहिजे. तुम्ही ह्याला स्टोअर केला A1 मध्ये आणि मग त्यातून 1 घेताय. मी काय करतोय, त्याच्या पुढेच मी 1 लिहितो. हे आता ऍडव्हान्स थोडं समजायला तुम्हाला वेळ लागेल, पण मी सांगतो तो. आणि जर मी ते 0 लिहिलं तर काय येईल, स्टॅटिस्टिक्स यायला पाहिजे. सॉरी, हे लिहितोय मी, 0 लिहायला पाहिजे ना. मग पायथन मध्ये अशा पद्धतीने कोड चालतात एकच पुढे. जर मी ह्याच्या पुढे डॉट अप्पर करत असेल तर म्हणजे हा तुमचा पूर्णच्या पूर्ण काय असेल, तुमचा टार्गेट झाला ज्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स आहे आणि त्याच्या पुढे मी अप्पर करतोय. जर मी ह्याच्या पुढे पुन्हा लोअर करत असेल तर म्हणजे तुम्ही असे मेथड डॉट डॉट करत जाल, पण तो कन्सिडर करत पूर्ण टार्गेट कन्सिडर करेल त्याला पुढच्या ह्याला. तुम्हाला सेव्ह करायची गरज नाही आहे. आणि ह्यातून पण जर तुम्हाला फर्स्ट लेटर हवा असेल तर तुम्हाला यांचं काही T म्हणजे त्याच्या पुढे डॉट 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 देऊन तुम्ही अशा पद्धतीने कोड लिहू शकता पुढे. त्याला सेव्ह करायची गरज नाही प्रत्येक वेळी. हे तुम्ही कितीही लेंथ वाढवा ते तसंच आन्सर द्या, म्हणजे आन्सर देत राहील त्या. ठीक आहे, आपण जाऊया परत स्प्लिट कडे. समजा स्प्लिट
आता माझा एक सिंपल क्वेश्चन आहे तुम्हाला. बरं इथे हॅलो पायथन रिप्लेस एक पाहूया, मग तुम्हाला आपण क्वेश्चन. जसं की हॅलो पायथन आहे. आता मला इथे हॅलो वर्ड करायचं म्हणजे पायथनला रिप्लेस करायचंय वर्डने. तर मी काय करणार, ए डॉट्स करेक्ट रिप्लेस कोण करेक्ट पायथन आणि नंतर सपोज गुड. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. हॅलो पायथन आणि हॅलो वर्ड चेंज झाले ना, पायथनला आपण रिप्लेस केले वर्डने. इथे जे एक्सप्लेनेटरी मार्क होते इथे आपण काढून टाकले, बरोबर दिसते ना चेंज केलेला. मग हा डेटा टाईप म्युटेबल की इम्युटेबल? एक आन्सर आलेला आहे मॅडम. हे तर सांग प्रॅक्टिकल मध्ये. स्टँडवर थांबलं तर गुगल केलं इम्युटेबल असता, पण प्रॅक्टिकल करेक्ट की थेरी करेक्ट? हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे जो एकदम खूप सिंपल आहे. तू जसं म्हटलंस की गुगल, मला माहित आहे की मी रीड केलेलं इम्युटेबल आहे. मी भरपूर ठिकाणी वाचले, गुगलला वाचलेलं आहे, नोट्समध्ये वाचलेले इम्युटेबल. पण हे जर तुम्हाला करायला लावले आणि त्यानंतर जर तो चेंज झाला तर तुम्ही पूर्णपणे कन्फ्युजन मध्ये जाता, पूर्णपणे 100% कन्फ्युजन. बरोबरच आहे ना. आता तुम्हाला सिम्पली चेंजेस दिसत आहेत. मी एक्सप्लेनेटरी मार्क रिमूव्ह केलेला आहे, हे @ वापरून ह्याला स्प्लिट केलेला आहे, इथं पायथनला काढून वर्ड अप्लाय केलेला आहे. चेंजेस झाले ना. टप्पल कसा करतो, एरर देतो ना की मी काही चेंजेस नाही करू शकत, तसा काही एरर देत नाहीये, म्हणजे हा म्युटेबल झाला. काय वाटतं तुम्हाला? गुगल खरं बोलतोय, मी खरं गुगल खरं बोलतोय. हा तर ऍक्च्युली हे बघा, हे जे तुम्ही चेंजेस केलेलं आहे, जेव्हा मी ए प्रिंट करतो ओरिजिनल मध्ये चेंजेस होत. येस, हे जे तुम्ही मेथड्स अप्लाय करता हे फक्त टेम्पररी चेंजेस होतात, ओरिजिनल चेंजेस होत नाही. तुम्ही किती अप्लाय केलं आणि त्यानंतर ए प्रिंट केला तर तो ऍज इट इज ओरिजिनल देणार. म्हणून हा स्ट्रिंग हा इम्युटेबल डेटा टाईप आहे, म्युटेबल नाही आहे. इथे सुद्धा तुम्ही हे जे रिमूव्ह केलेलं आहे हे टेम्पररी आहे, म्हणजे तुम्हाला कशात तरी स्टोअर करून यूज करावं लागेल. जर तुम्ही हे str2 आहेच प्रिंट केला तर तुम्हाला तो ओरिजिनलच रिटर्न करणार. म्हणजे तो एका ज्या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण चेंजेस नाही करत, त्याचा यूज करून चेंजेस करतोय आणि तो कुठेतरी स्टोअर करून नंतर त्याचा उपयोग करतोय. पण ते आहे त्या व्हेरिएबल मध्ये आपण कधी चेंजेस करू शकतो नाही, कारण तो इम्युटेबल डेटा टाईप आहे. समजलं? क्लिअर झालं? गुड. आता काही फंक्शन्स मला माहित आहेत ते घेऊ. हे इम्पॉर्टंट फंक्शन्स मी कव्हर केलेले. काही फंक्शन्स आहेत ते आपण पाहूया, जसे की ए डॉट इज पासून. ओके, इज लोअर, इज डिजिट, इज नंबर, इज डेसिमल, इज अल्फाबेट, यातले मी 2-3 घेईन ते तुम्ही. इज म्हणजे क्वेश्चन मार्क. इज म्हणजे काय? क्वेश्चन मार्क. ए डॉट इज अल्फा म्हणजे काय? ए मध्ये फक्त अल्फाबेट्स आहेत का? ट्रू और फॉल्स? ए मध्ये फक्त अल्फाबेट्स आहेत का? काय ना, फॉल्स येईल. फॉल्स येईल ना. का बरं? स्पेस आहे. तशाच पद्धतीने इज न्यूमरिक, इज लोअर, इज अप्पर. इज लोअर कॅपिटल आहे का? हा नाही. ओके, आता काय इज लोअर
false. मग इज अप्पर असेल तर ते कॅपिटल असतील तर सगळे अप्पर. इज डिजिट म्हणजे फक्त डिजिटच असेल तर इज डिजिट, अशा पद्धतीने म्हणजे होल नंबर. ओके, आता घरी जाऊन ते थोडं एक्सटेंड करून बघा तुम्ही, इज डेसिमल वगैरे काय काय असते. इज म्हणजे कुठे पण जाऊ तुम्ही, इज म्हणजे एक क्वेश्चन मार्क असतो, त्याचा आन्सर तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स ह्याच्यामध्येच भेटणार आहे. भरपूर आहेत, जसं की लिस्टमध्ये पण असण्याची शक्यता आहे. जॉईन एक राहिले की आपल्याला, ठीक आहे. जॉईन जॉईनचा कोड कसा आहे? प्रिंट ए डॉट जॉईन किती हे जॉईन करायचे तर हे असे असं लिहायचे त्याला, ए बी सी कॉमा ब्रॅकेट कंप्लीट. कशाने जॉईन करायचं आहे? हा सपोज अंडरस्कोर असेल, एक राहिलं ब्रॅकेट. जॉईनचं बघायला लागेल मला, एक मिनिट. नाही, एक मिनिट मला कोड पाहू द्या जॉईनचा. माझ्याकडे सिस्टीम माझा ऑफ आहे. नाही, ते लिस्ट मध्ये द्यायचं आहे त्याला. अशा पद्धतीने येतो. आधी घ्यायचं होतं, ठीक आहे. जॉईन म्हणजे हे तुमचे वेगवेगळे लिस्टमध्ये आपण स्प्लिट केल्यानंतर लिस्टमध्ये येत होते ना, त्याचा लिस्टमधून डायरेक्टली आपण जॉईन करायचे. तर अशामध्ये तुम्ही लेटर्स द्या आणि कशाने जॉईन करायचे असे अंडरस्कोर. तुम्ही ॲट द रेट दिला, ॲट द रेट हां स्पेस पण येते की. आधी मी स्पेस दिलं होतं. अच्छा, स्पेस पण ठीक आहे. स्ट्रिंग झालेला आहे str, ऍक्सेसिंग, स्लायसिंग आणि त्याचे मेथड्स. ठीक आहे, आता मेथड्स घरी ट्राय करा. मी नोट्स दिले त्याच्यामध्ये मेथड्स अजून कोण पेंडिंग आहे बघ. मेथड्स मी PDF पाठवले ना, त्याच्यामध्ये कोणती मेथड राहिली का बघा. भरपूर असतील, भरपूर. वाचा एक एक. स्टार्टला कोणते पहिली? स्टार्ट विथ. ओके, ठीक आहे. आणि एंड विथ. अजून काय का? ठीक आहे. बघा, एक झेड मध्ये आपण मास्टर अशा पद्धतीने आपण एक लेटर घेऊया. ठीक आहे. झेड डॉट स्टार्ट विथ. आता तुम्ही मला आन्सर सांगायचा. तर हा जो झेड नावाचा स्ट्रिंग आहे तो एम ने स्टार्ट झालेला आहे का? ट्रू और फॉल्स? फॉल्स. ठीक आहे. फॉल्स स्टार्ट विथ स्पेलिंग चुकलेलं. स्टार्ट्स असेल, स्टार्ट्स. फॉल्स का बरं? कॅपिटल एम. म्हणजे स्टार्ट त्याच्याने झालेला आहे का? फॉर एक्झाम्पल मायने स्टार्ट झालेला आहे का? ट्रू. ट्रू. ठीक आहे.
आणि ह्याच्या ऑपोजिट एंड्स विथ. ट्रू और फॉल्स? नाउ True. नाउ True. नाउ False. स्पेस द्यायचंय मला, False. स्पेस नाही घ्यायचं. तर ह्याचा उपयोग कुठे होतो? स्टार्ट विथ आणि एंड्स विथ. फॉर एक्झाम्पल तुमच्या कॉलम मध्ये सगळे मिस्टर, सपोज MR डॉट मिस्टर 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 आहेत पूर्ण डेटा सेटमध्ये. तुम्ही चेक करता की स्टार्ट्स विथ आहेत का सगळे. जर नसेल तर तुम्हाला काहीतरी प्रोसेस करायची असेल ना तिथे, तर ते तुम्ही चेक करू शकता. की एंड विथ जर तुम्हाला सपोज चेक करायचं की डॉटनी एंड झालेला आहे का सर्व ठिकाणी, तर म्हणजे फुल स्टॉपनी एंड झालेला आहे का, तर तुम्ही एंड विथ करू शकता. किंवा gmail.com असेल तर @gmail.com नी एंड झालेले सगळे आहेत का, काय स्पेलिंग चुकलेलं आहे हे सांगू शकतो आपण. म्हणून भरपूर प्रकार आहेत. सपोज तुमचे एस लेटरचे फक्त आहेत तर सर्व ए लेटरचेच आहेत का हे आपण चेक करू शकतो. ट्रू असेल तर त्याच्या कॉलमच्या पुढे ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स. नंतर आपल्याला फिल्टर करता येतो ट्रू वाला आणि फॉल्स वाला. अशा पद्धतीने आपण स्टार्ट्स विथ एंड्स विथ चेक करू शकतो. समजलं? झालं. एवढे मेथड्स आहेत बघायचे. घरी जाऊन ट्राय करा, प्रॅक्टिस करा. आपण उद्या काय करूया, सेट आणि डिक्शनरीला. जसं की टप्पल आणि लिस्ट आपण सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी घेतो, तसं आपण लिस्ट आणि सेट आणि डिक्शनरी आपण एकाच वेळी घेऊ. कारण दोन्ही थोडे सिमिलरच आहेत. कारण दोघांचं ब्रॅकेट एकच आहे, कर्ली ब्रेसेस. फक्त एक युनिफॉर्म एक पेअरवाला आहे. तर दोन्ही एकत्र होऊन जातील उद्या. उद्या किती वाजता? सेम 10:15 टायमिंगला. 10:15 टायमिंगला या. थोडं एक 5 मिनिट ट्रॅफिकमुळे थोडं मागे होऊ शकतं आपल्याला, पण 10:15 आपण स्टार्ट करूया. Yeah.
काल तुम्ही बघितलं नाही का सगळ्या ग्रुपवर आले डे टू मॉर्निंग सॅटर्डे कोणी जाते का म्हणजे मग त्यांना क्लास तुम्ही थांबता का थोड्या वेळ किती केले आणि तुमचं काय किती पे करताय